हॅलो एव्हरीवन, अमृताज रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण मसाला पनीर ही रेसिपी बनवत आहोत. याला तुम्ही पनीर हैदराबादी असं सुद्धा म्हणू शकता. यासाठी मी सर्वप्रथम पनीरचे क्यूब हे छान गोल्डन ब्राऊन असे तळून घेतलेले आहेत. त्यानंतर तव्यावर मी इथे कांदा मोठा मोठा चिरून छान भाजून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे ताटामध्ये सर्व खडे मसाले घेतलेले आहेत. हे सर्व मसाले आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत आणि एकत्र मिक्सरमध्ये छान पेस्ट करून घ्यायची आहे. मसाले जेवढे छान भाजल्या जातात तेवढा मसाल्याला कलर खूप छान येतो. तुम्ही इथे बघू शकता किती छान मी ग्राइंड केलेले आहेत. आता गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये तेल गरम झाल्यावर मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतड झाल्यावर त्यामध्ये जिरं घालायचं आहे. त्यानंतर आपण तयार केलेल्या सर्व मसाल्यांची पेस्ट घालून द्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता मी मसाल्याची पेस्ट त्यामध्ये घातलेली आहे. मसाले हे छान भाजल्यामुळे त्याला कलर खूप छान आलेला आहे. तेलामध्ये 2 ते 4 मिनटं आपल्याला पेस्ट छान फ्राय करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये मी इथे 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद आणि कांदा लसूण मसाला, त्यानंतर पनीर मसाला घातलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. त्यानंतर हे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता कलर किती छान आलेला आहे आणि सुगंधही खूप छान सुटलेला आहे. त्यानंतर मी इथे 2 ते 3 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. ही प्युरीसुद्धा मी त्यामध्ये घातलेली आहे. कलर बघू शकता किती सुंदर असा आलेला आहे आणि टेक्स्चरही खूप छान झालेला आहे. 2 ते 3 मिनटं आपल्याला हे मसाले छान शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता सुगंध अप्रतिम असा सुटलेला आहे. त्यानंतर तुम्ही थोडंसं पाणी घालून तुमच्या आवडीनुसार कन्सिस्टन्सी करून घेऊ शकता. त्यानंतर त्यामध्ये तळलेले पनीरचे क्यूब घालायचे आहे. तुम्ही ते बघू शकता किती सुंदर अशी भाजी दिसते आपली. सुगंध एकदम छान येतो आहे. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता आपली पनीर हैदराबादी तयार आहे. छान सर्व करायची. अशाच अजून चटपटीत रेसिपीजसाठी अमृताज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.